कोपरगाव शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला आहे. मोकाट जनावरांच्या धडकेत आतापर्यंत 2 निष्पाप नागरिकांचा बळी गेला असून अनेक नागरिक जखमी झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर 19 ऑगस्ट रोजी मोकाट जनावरांच्या बंदोबस्तासाठी जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी पालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर जोरदार टीका करण्यात आली. यानंतर 20 ऑगस्ट रोजी सत्ताधारी गटाकडून पत्रकार परिषद घेत आंदोलनकर्त्यांवर टीका करण्यात आली. मात्र याच आरोप प्रत्यारोपाच्या पार्श्वभूमीनंतर 20 ऑगस्ट रोजी रात्री संजय नगर परिसरात पुन्हा एकदा धक्कादायक घटना घडली. घरासमोर खेळत असलेल्या 6 वर्षीय आलिना पाकवान या चिमुकलीच्या दिशेने मोकाट जनावरांची झुंड अचानक पळत आली. या धावपळीत आलिना हिला मोकाट जनावरांनी तुडवले. या घटनेत तिच्या हाताला आणि नाकाला गंभीर दुखापत झाली असून तिला तातडीने धारणगाव रोड येथील फडके हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणण्यात आले होते. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी पुन्हा एकदा पालिकेच्या ढिसाळ कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. आज संजयनगर सुभाषनगर परिसरात 9:30 वाजता लहान मुलं त्यांच्या घरासमोर खेळत असताना मोकाट जनावरांचा एक झुंड आला आणि त्या लहान बाळाला तुडवलं. आज जर तुम्ही त्याची परिस्थिती पाहिली त्या मुलीची तर तिच्या डोक्याला हाताला फ्रॅक्चर झालेला आहे. तुम्ही आज कोपरगाव शहराला सांगत आहे का आम्ही या गोष्टीचं राजकारण करत नाही. तुम्ही जर राजकारण करत नाही ती म्हणजे आम्ही 3 टीमा तयार केले मोकाट जनावर धरायला. तुम्ही 3 टीमा तयार केले फक्त याच्यासाठी रोडावरचे जनावरे गल्ली बोळात हाकलण्यासाठी तयार केले, तुम्ही धरायसाठी तयार केलेलं नाही. तरी माझी प्रशासनाला आणि कोपरगाव नगरपालिकेचे सन्माननीय नगराध्यक्ष आणि त्यांच्या नगरसेवकांना विनंती आहे का आम्ही कोणत्याही प्रकारचं राजकारण करत नाही. आणि अध्यक्ष साहेबांनी जर लक्ष घातलं 9:30-10 वाजू राहिले तसं पाहिलं तर तो प्रभाग 9 प्रभागाला जॉईंट प्रभाग एकदम त्यांच्या शेजारी अध्यक्षांच्याच वार्डात येतं. ते जिडं राहते त्या भागातच येतो. तरी अध्यक्षांनी तिकडं लक्ष घालावा. आणि आम्ही कोणत्याही प्रकारचं राजकारण करत नाही. आम्ही फक्त जनहितासाठी काम करतो. तुम्ही येऊन जाऊन जर कोणी विरोधकांनी प्रश्न केला तर तुमचं एकच उत्तर आहे प्रशासनाच्या काळात काय झालं. प्रशासनाच्या काळात काय झालं ही जनता पाहू राहिली. पण तुम्ही जे आम्हाला 100 दिवसाचा वायदा केला होता का 100 दिवसाचा आम्ही बंदोबस्त करू, ते काही बंदोबस्त होत नाही. पण मला नाही वाटत का तुम्ही 100 दिवसात बंदोबस्त केला. पण जर अशीच परिस्थिती राहिली तर येणाऱ्या काळात 100 दिवसात ही जनता तुमचा बंदोबस्त करत. तुम्ही याचा विचार करावा. आमच्या मागणीची तुम्ही दखल घ्यावी हीच नम्र विनंती. मोकाट जनावर तिकडून आले पळत पळत आणि त्यांनी त्या पोरीला उडवलं डायरेक्ट. तिच्या नाकाला व्यवस्थित म्हणजे डायरेक्ट लागलेलं आहे. याची जबाबदारी प्रशासनाने घ्यावा नाही का, काहीतरी निर्णय काढावा याच्या बाबतीत नाही का, असं आमचं म्हणणं आहे. आमच्या राहू नाही तर कोणाची बी राहू, लहान लहान लेकरं इथं गल्लीत खेळतात नेहमीप्रमाणे, तर याच्यावर काहीतरी कारवाई झाली पाहिजे. ही घटना 9:30 आता किती वाजले 9:30 पावणे 10च्या आसपास झालेली. आमच्या कोपरगाव शहरामध्ये मोकाट जनावरचा एवढा सुसुकाट आहे. गल्ली बोळ्यामध्ये जनावर सुसुकाट फिरू राहिले, हे करू राहिले, भांडणं करू राहिले. आमच्या गल्लीमध्ये एक लहान मुलगी लहान बाळ त्याला आज जनावरांनी पुरवलं. फडके हॉस्पिटलमध्ये आम्ही आणलं, त्याला ट्रीटमेंट केलं. आम्ही हेच सांगू नगरपालिकेला की यांना लवकर ते लवकर धरा. आता रोडवर तुम्ही धरताय पण आता इथून पुढं गळ्यामुळे सुद्धा घुसा त्यांना धरा तुम्ही आणि हे जनतेला त्याच्यापासून संरक्षण द्यावा हेच मी सांगणार. 2 निष्पाप नागरिकांचा बळी, अनेक नागरिक जखमी, त्यानंतर जनआक्रोश आंदोलन, आरोप प्रत्यारोप आणि आता घरासमोर खेळत असलेल्या चिमुकलीवर मोकाट जनावरांचा हल्ला. मग आता प्रश्न उभा राहतो की आता आणखीन किती नागरिक जखमी झाल्यानंतर प्रशासन जागे होणार आहे. मोकाट जनावरांचा हा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार कधी आणि कोपरगावकरांना सुरक्षित वातावरण मिळणार कधी. माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे, कोपरगाव.